ताई काय नाव तुमचं? अर्चना श्रीरंग शिंदे. मी कानापुरीची रहिवासी आहे. काय जवळजवळ 10-12 वर्ष झालं मी शिंदे डॉक्टरांच्या संपर्कात आहे. माझ्या मुलीची ट्रीटमेंट शिंदे डॉक्टरांपासून सुरुवात झाली होती मुलीच्या ट्रीटमेंटसाठी. मी आज माझ्या आईला पण घेऊन आलेले आहे. काय तिला मानसिक त्रास थोडा जास्त होतो. तसंच म्हणलं तर माझ्या मुलीची ट्रीटमेंट चालू असताना खूपच दिव्यांग मुलांची ट्रीटमेंट घेताना मी आणि नीट झालेली हे पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे. तुम्हाला काय अनुभव आला? तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण आहात तुम्ही सगळेजण? असे फॅमिली किती जणांची आहे तुमची? आमची फॅमिली 10-15 जण. 15 जण. तर आता तुम्ही 10 वर्ष ट्रीटमेंट चालू 10 वर्ष झाले ट्रीटमेंट घेतो. ज्याला जे आजारी असेल त्यांना शक्यतो आम्ही शिंदे डॉक्टरांकडेच आणतो. काय कसलाही आजार असू द्या मग ते त्याचं निदान पण योग्य प्रकारे करतात आणि ट्रीटमेंट पण खूप छान देतात. घरच्या वातावरणासारखं हसत खेळत टेन्शन देण्यापेक्षा हसवून इलाज करतात डॉक्टर. आता तुम्हाला कोणत्या कोणत्या आजाराला अनुभव आला? कुठले कुठले आजार नीट झाले आपल्या औषधाने? पायाची जखम माझ्या मोठ्या मुलीला काय म्हणतात कुरप होत होती सारखी पायाला. काय ती जर दुसरे डॉक्टर म्हणायचे ते होणारच. काय पण ह्या डॉक्टरांकडे आणल्यापासून तिला अजिबात एक सुद्धा कुरूप झालेलं नाही. आज जवळजवळ 3 वर्ष झाली पण तिच्या पायाला एक पण कुरूप नाही. अजून ह्या मुलीसाठी पण ट्रीटमेंट घेतली होती डॉक्टरांची. पण ती पण 3च महिन्यात पूर्ण कव्हर झाली. पिंपल्स कमी आहेत तुझे सगळे आणि छान वाटतंय. अजून दीदी कुणाला फरक पडला? माझ्या पप्पांना पण फरक पडला. पप्पांना काय फरक पडला? पायांना जखमा होत होत्या, फोडेत होते. दुसऱ्या डॉक्टरांकडे 4-5 महिने ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक नव्हता. पण तुमच्याकडून 15 दिवसाच्या गोळ्या नव्हत्या तर पप्पांना खूप फरक पडलाय. आता आपल्या घरातले किती पेशंट झाले? आता 3 झाले तर हे नवीन 2. नाही का? 5 पेशंट झाले आमच्या घरातले स्वतः आणि पूर्ण फरक आहे. काय डॉक्टर इतके म्हणजे मनापासून बोलतात पण काय आणि देवाच्या कृपेने कसं सवलतीच्या ह्याच्यात काय करून देतात. काय की हे मोठं आहे आणि हे असं दुसऱ्या डॉक्टर कसं पैशाच्या मागे हे झालेले असतात तसं ह्या डॉक्टरांकडे नसतं. काय छान वाटतंय. खूप छान वाटतंय. खूप फ्रेश वाटतंय. आता बाकीच्या जे आता आपले किती 10 वर्ष झाले ना आपल्याला म्हणजे गेले 10 वर्ष आपले ऋणानुबंध आहे. तर इतर फॅमिलीला काय सांगाल तुम्ही? इतर फॅमिलीला काय सांगणार म्हणजे हे डॉक्टर छान आहेत बाबा. तुमच्या घरी कोण आजारी वगैरे असलं की बाबा मुलं हे असले तर डॉक्टरांकडे घेऊन या. विश्वास बसत नाही की गोळ्यात आमचा पण छोट्या गोळ्या आहेत ना ह्या सगळ्या. आमचा पण पहिला विश्वास बसत नव्हता. गोळ्या लहान आहेत पण काम खूप मोठं आहे. काय आणि दुसऱ्या डॉक्टरांच्या गोळ्या मोठ्या असतात पण काम नसतं. ह्या गोळ्या दिसायला जरी एवढ्या असल्या तरी मनातल्या आजारापासून शरीरातल्या आजारापर्यंत पूर्ण काम करतात. या नुसतं फक्त शरीराचे आजार घालवत नाहीत, मनातले आजार पण ह्या पूर्ण बरे करतात गोळ्या. एक नंबर. घ्यायला पाहिजे सगळ्यांना औषध. नाही हे औषध सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आणि शक्यतो ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी सुद्धा घरातल्यांना सजेस्ट करावं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या माणसांना पण सजेस्ट करावं की ह्या डॉक्टरांकडे जावा. नुसतं माणसाचं शरीर चांगलं असून उपयोग नाही, त्याचं मन सुद्धा उत्तम चांगलं राहावं लागतं. त्याचाच इफेक्ट शरीरावर होतो माणसांच्या. अगदी छान. आणि मन जर सरळ करायचं असेल, चांगलं करायचं असेल, निरोगी करायचं असेल तर शक्यतो शिंदे डॉक्टरांकडे एकदा तुम्ही स्वतःहून भेट घ्या आणि त्यानंतर निर्णय करा. आमच्या सांगण्यावर सुद्धा जाऊ नका. तुम्ही स्वतः या, बोला डॉक्टरांशी आणि परत निर्णय घ्या. प्रत्यक्ष अनुभव घ्या. प्रत्यक्ष अनुभव घ्या. आजी तर काही मणक्याचं ऑपरेशन झालंय आजीच नाही का नाही. आणि तरी आज तुमचं आजींना तुम्ही ह्या हॉस्पिटलला घेऊन आलाय. हो कारण की मला पहिलाच अनुभव आहे मुलींचा मेवण्यांचा. त्याच्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की इथे आल्यावर माझी आई नीट होणार. म्हणून मी आज आईला इथे घेऊन आली. मणक्याचं ऑपरेशन आहे, तिला बीपी आहे, शुगर आहे. शुगर सारखी तिची अपडाऊन होत राहते.
तरी पण मला गॅरंटी आहे की ह्या डॉक्टरांचा फरक पडणार म्हणजे पडणार तिला. क्या बात. मस्त. आजी तुमचा विश्वास बसतोय? हा बसतंय. छान वाटतंय, पण गोळ्या तर लहान आहेत आपल्या एकदम. छान होतंय, काम चांगली करतात ना माझ्या नातीला फरक पडणार. तुमच्या ना. ठीक. मग ओके.